नमस्कार विद्यार्थी मित्र हो, स्वागत आहे आपलं अस्पायरंट्स यार्डमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत बदललेल्या पॅटर्ननुसार संभाव्य उपयोजनात्मक प्रश्न. सध्या CDP ज्याला आपण वन ऑफ द स्कोरिंग सब्जेक्ट म्हणत होतो, त्या बाबतीत बऱ्याचशा विद्यार्थ्यांना भीती वाटत आहे की ॲप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन्स म्हणजे काय आणि ते डिफिकल्ट असतील की तुम्हाला सॉल्व्ह करायला इझी असतील किंवा अंडरस्टँडिंगला इझी असतील. या कन्फ्युजनला क्लिअर करण्याकरिताच आजचा व्हिडिओ असणार आहे आणि 100% शुअर शॉट अशाच पद्धतीचे प्रश्न तुम्हाला बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र सेक्शनमध्ये भेटणार आहेत. ॲक्च्युली भीती वाटण्याचं कारण काहीच नाहीये. जर तुम्हाला थिअरी समजल्या असतील ना, तर त्याचं ॲप्लिकेशन कसं करायचं आहे तेही तुम्हाला समजायलाच हवं. फक्त होत काय आहे, प्रश्नाची भीती, बदललेला पॅटर्न हे शब्द ऐकताच किंवा उपयोजनात्मक प्रश्न ऐकताच बरेचसे विद्यार्थी घाबरत आहेत. ॲक्च्युली तसं काहीही नाहीये. जर तुम्ही शांत डोक्याने प्रश्न वाचलेत तर तुम्हाला हे सोल्युशन ही इझिली भेटणार आहे. तर आजचा व्हिडिओ CDP वरती फोकस्ड आहे आणि ॲप्लिकेशन बेस्ड सिस्टमवरती क्वेश्चन्स कसे सॉल्व्ह करायचे हे आजच्या व्हिडिओमध्ये विथ टिप्स अँड ट्रिक्स तुमच्यासोबत शेअर करणार आहोत. त्याचबरोबरीने जर कोणतंही स्टडी मटेरियल हवं असेल क्विक रिव्हिजनसाठी तर खाली दिलेल्या नंबरला संपर्क साधायचा आहे. सुरू करूयात आजच्या सेशनला. अजूनही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायचंय, जेणेकरून इम्पॉर्टंट लेक्चर्स तुम्ही मिस करणार नाही. बघा, सगळ्यात पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या आंतरक्रियेचा किंवा वर्तनाचा समावेश प्रामुख्याने सांस्कृतिक आंतरक्रियांमध्ये होत नाही? ओके, कल्चरल बेस कशाचा नाही आहे? दिवाळी किंवा गणेशोत्सवाच्या काळात शेजाऱ्यांना फराळ व मिठाई देणे होत नाही, याच्यावरती फोकस करायचे. बरेच विद्यार्थी शेवटचा शब्द अगदी क्वेश्चन एंडपर्यंत वाचत नाहीत आणि तिथेच मिस्टेक करतात. दुसरं ऑप्शन आहे, मोकळ्या वेळेत शास्त्रीय संगीत किंवा लोकनृत्याचे प्रशिक्षण घेणे, दुकानातून वस्तू खरेदी करताना डिजिटल पेमेंटचा तांत्रिक सुरक्षेची तपासणी करणे, की महाराष्ट्रातील पारंपरिक लोककला असणारे भारूड किंवा पोवाडा पाहण्यासाठी जाणे. तर बघा, याच्यामध्ये क्लिअरली कळतं की आन्सर आहे ऑप्शन नंबर 3. इथे आर्थिक व्यवहार किंवा आर्थिक आंतरक्रिया, तांत्रिक आंतरक्रिया आपण म्हणू शकतो, याच्यावरती भर दिलेला आहे आणि त्याच इतर ऑप्शन्समध्ये गोष्ट होत आहे सांस्कृतिक आंतरक्रियांबद्दल किंवा वर्तनाबद्दल. पुढचा प्रश्न, मला गाण्याची अजिबात आवड नाही आणि मला गाताही येत नाही असे म्हणणारी व्यक्ती जेव्हा स्वतःमधील ही उणीव किंवा कमी भरून काढण्यासाठी चित्रकलेचा कसून सराव करते आणि एक उत्तम चित्रकार बनते, तेव्हा ती कोणत्या संरक्षण यंत्रणेचा वापर करत असते? तर बघा, आता हा डिफेन्स मेकॅनिझमवरचा प्रश्न आहे. प्रतिपूरण, तादात्म्य, परागमन की प्रतिक्रिया निर्मिती? तर बघा, याला म्हणतात प्रतिपूरण. एका क्षेत्रातील अपूर्णता, कमतरता दुसऱ्या क्षेत्रात यश मिळवून भरून काढणे याला आपण प्रतिपूरण असे म्हणतो. पुढचा प्रश्न आहे, शिक्षकांनी वर्गात मराठा साम्राज्य हा नवीन धडा शिकवण्यापूर्वी विद्यार्थ्यांना मागील इयत्तेत शिकलेल्या शिवकाल व शिवपूर्वकालीन महाराष्ट्र या पाठाची थोडक्यात उजळणी करून दिली, जेणेकरून नवीन माहिती जुन्या ज्ञानाशी जोडली जाईल. तर डेव्हिड आसुबेल यांच्या प्रतिमानानुसार याला काय म्हटलं जाईल? माहितीचे दृढीकरण, संज्ञानात्मक संघर्ष, प्रगत संघटक, अध्ययन साहित्याचे सादरीकरण. तर याला म्हटलं जाईल प्रगत संघटक म्हणजेच ॲडव्हान्स ऑर्गनायझर. आता पुढचा प्रश्न आहे, बघा, प्रश्नच इतका मोठा आहे आणि हेच बघून आपण घाबरतो. इयत्ता 5वी मध्ये शिकणारा 10 वर्षांचा कबीर. इम्पॉर्टंट पॉइंट्स काय मार्क करायचे बघा. वय आहे 10 वर्ष. 10 वर्षांचा कबीर हा ब पेक्षा मोठा आहे आणि ब हा क पेक्षा मोठा आहे. हे प्रत्यक्ष समोर असलेल्या वेगवेगळ्या लांबीच्या काठ्या पाहून लगेच ओळखतो की हा क पेक्षा मोठा आहे. परंतु शिक्षकांनी जेव्हा काठ्या बाजूला ठेवून केवळ तोंडी स्वरूपात अमित हा बाळापेक्षा उंच आहे आणि बाळा हा चंदूपेक्षा उंच आहे,
तर सर्वात उंच कोण असा शाब्दिक प्रश्न विचारला तेव्हा कबीरला त्याचे उत्तर देता येत नाही. पियाजे यांच्या मते कबीरच्या विचार प्रक्रियेत खालीलपैकी कोणत्या मर्यादेचा किंवा वैशिष्ट्याचा प्रभाव दिसून येतो. तर बघा इम्पॉर्टंट पॉइंट्स आहेत. आता हे जीन पियाजे यांच्या थेरीचं ॲप्लिकेशन आहे. ज्यांना थेरी समजली असेल ते याचं कॅल्क्युलेशन आन्सर एस्टिमेट करण्यामध्ये अगदी चुटकीसरशी करतील. ओके, जर थेरी समजली असेल तर ॲप्लिकेशन करता येतच. वय आहे 10 वर्ष आणि नंतर आपण काय काय ऑब्झर्व केलं, ज्या वेळेस मुलाच्या समोर काठ्या होत्या तर तो उंचीचं कंपॅरिझन करू शकत होता. सेकंड थिंग. थर्ड थिंग काय आहे, तोंडी स्वरूपात सांगितल्यावरती त्याला उत्तर देता येत नाहीये. तर बघा ऑब्झर्वेशन्स काय आहेत, आपल्याकडे ऑप्शन्स आहेत, त्याच्यामध्ये अजून अपरिवर्तनीयता म्हणजेच इरिव्हर्सिबिलिटी आहे. तो औपचारिक क्रियात्मक अवस्थेत असून अमूर्त विचार सहज करू शकतो. त्याचा तार्किक विचार अजूनही मूर्त म्हणजेच कॉन्क्रीट संदर्भापुरताच मर्यादित आहे की तो अहम केंद्रित इगोसेंट्रिक असून स्वतःच्याच दृष्टिकोनातून विचार करतोय. तर बघा याचं करेक्ट आन्सर आहे तो 10 वर्षांचा आहे. ओके, म्हणजे त्याला काय आहे, त्याच्या समोर असलेल्या वस्तूंचा तो कॅल्क्युलेशन एस्टिमेशन करू शकतोय. पण तेच जे लॉजिकल थिंकिंग त्याला त्याच गोष्टींचं शक्य आहे जे त्याच्या डोळ्यासमोर आहेत. पण ज्या इमॅजिनरी गोष्टी आहेत, ओके, तर त्याच्यावरती तो अजूनही, त्याचं वय 10 वर्ष आहे तर त्याच्यासाठी हे पॉसिबल नाहीये. आता तो फक्त मूर्त किंवा कॉन्क्रीट संदर्भापुरताच मर्यादित आहे. पुढचा प्रश्न आहे, ताणतणावाच्या व्यवस्थापनासाठी आवश्यक वर्तन बदलामध्ये खालीलपैकी कोणते विधान अनुकूल नाही. आता बघा आपल्याला स्ट्रेस मॅनेजमेंट करायची आहे आणि स्ट्रेस मॅनेजमेंटसाठी कोणती गोष्ट अनुकूल फेवरेबल नाही आहे. आता बघा समतोल आहार घेणे गरजेचंच आहे. कामाचा प्राधान्यक्रम ठरवणे गरजेचं आहे, तुम्हाला मदतच होईल स्ट्रेस मॅनेजमेंटसाठी. नकारात्मक दृष्टिकोन ठेवणे, जर तुम्ही नकारात्मक दृष्टिकोन ठेवला तर डेफिनेटली स्ट्रेसमध्ये भर पडणार आहे. स्ट्रेस मॅनेजमेंट नाही होणार पण स्ट्रेस अजून वाढेल. इमॅजिनरी गोष्टींचा स्थान घेऊन आपण आणखी स्ट्रेसमध्ये जाऊ. करेक्ट. आणि कामाचे व वेळेचे नियोजन करणे तर तुम्हाला अजून मदत करणार आहे. तर याचं उत्तर असणार आहे ऑप्शन सी. पुढचा प्रश्न आहे, इयत्ता तिसरीचा वर्ग शिक्षक विद्यार्थ्यांना पक्षी हा घटक शिकवताना चिमणी, कावळा, पोपट यांची चित्रे दाखवतो आणि ज्यांना पंख असतात, 2 पाय असतात आणि जे आकाशात उडू शकतात ते पक्षी असतात असे सांगतो. त्यानंतर मुले कोणत्याही नवीन पक्षाला पाहिल्यावर त्याला पक्षी म्हणून ओळखतात. मुलांची ही विचार प्रक्रिया कोणत्या प्रकारात मोडते? अमूर्त विचार, संबोधात्मक विचार, सर्जनशील विचार की वास्तववादी विचार? तर याला म्हणतात कन्सेप्च्युअल थिंकिंग, म्हणजे संबोधात्मक विचार. पहिले काय केलं शिक्षकांनी, तर त्यांना पक्ष्यांची चित्र दाखवलेली आहेत आणि त्या चित्रांमध्ये साधर्म्य असलेले कॅरेक्टरिस्टिक्स वैशिष्ट्य, जसं की पक्षाला पंख आहेत, पाय आहेत, 2 पाय आहेत आणि ते आकाशात उडतात. तर असं साधर्म्य असणारे, वैशिष्ट्य असणारे जे कोणते प्राणी आहेत किंवा उडणारे प्राणी आहेत त्यांना आपण पक्षी म्हणायचं. याला काय म्हणतो आपण? कन्सेप्च्युअल थिंकिंग. पुढचा प्रश्न, इयत्ता 6वीतील सुयशला शिक्षकांनी विचारले, लोखंडाचा छोटा तुकडा पाण्यात बुडतो, मग लोखंडाचे एवढे मोठे जहाज पाण्यात का तरंगते? या प्रश्नावर सुयश आधी गोंधळात पडतो, कारण त्याच्या डोक्यातील जुन्या ज्ञानानुसार लोखंड जड असतं आणि जड वस्तू पाण्यात बुडतात. शिक्षकांच्या या प्रश्नामुळे सुयशच्या मनात विचारांचा जो संघर्ष किंवा विसंगती निर्माण झाली आहे त्याला जीन पियाजे यांच्या मते काय म्हटलं जाईल? साम्यावस्था नाही. त्याला त्याच्या ज्ञानात भर पडलेल्या 2 गोष्टींमध्ये साधर्म्य दिसत नाहीये, त्यामुळे साम्यावस्था नाही. असाम्यावस्था हो, इथं त्याला डिफरन्स जाणवतोय. ओके, तर याचा आन्सर असणार आहे ऑप्शन 2. पुढचा प्रश्न आहे, गुणाकाराचे सूत्र माहीत नसतानाही राहुल एका दुकानातून
₹20 प्रमाणे 5 पेन खरेदी करून दुकानदाराला बरोबर 100 रुपये देतो. हे कोणत्या शैक्षणिक उद्दिष्टाचे उदाहरण आहे? ज्ञान, आकलन, उपयोजन की कौशल्य? तर याला आपण म्हणतो ऍप्लिकेशन म्हणजेच उपयोजन. पुढचा प्रश्न आहे, वर्गात शिक्षकांनी शिकवलेली कविता लक्षपूर्वक ऐकणे आणि तिचा अर्थ समजून घेणे या क्रियेसाठी मेंदूचा कोणता भाग प्रामुख्याने कार्यरत असतो? असाच प्रश्न 2025 सालीही विचारला गेला होता. पार्श्व मस्तिष्क भाग, शंखाकृती भाग, ललाटीय भाग की मध्य मस्तिष्क भाग? तर याच्यासाठी टेम्पोरल लोब म्हणजेच शंखाकृती भाग वापरला जातो, कारण हा भाग ऐकण्याचा म्हणजेच श्रवण संवेदनाशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न आहे, जीन पियाजे यांच्या मते बालकाच्या मेंदूमध्ये साठवलेल्या ज्ञानाच्या किंवा अनुभवांच्या पद्धतशीर संरचनेला मेंटल स्ट्रक्चरला काय म्हटलं जातं? अवबोध, स्कीमा म्हणजेच आकृतिबंध, प्रतिमा की विचार? तर याला म्हटलं जातं स्कीमा किंवा आकृतिबंध. पुढचा प्रश्न आहे, क्रमान्वित अध्ययन पद्धतीमध्ये विद्यार्थ्याला नवीन माहिती प्रत्यक्ष शिकवण्यासाठी ज्या मुख्य चौकटींचा वापर केला जातो त्यांना काय म्हणतात? पूर्वज्ञान चौकटी, ज्ञान संपादन चौकटी, उजळणी चौकटी की चाचणी चौकटी? तर बघा, याला म्हटलं जातं ज्ञान संपादन चौकटी. पूर्वज्ञान चौकटी काय असते? ज्यावेळेस आपण आधी मागच्या वर्गातल्या गोष्टी ज्या शिकवल्या होत्या त्यांचं उदाहरण किंवा त्याची उजळणी करतो. ज्ञान संपादन ऍक्च्युअल टीचिंग. उजळणी असतं की एखादा घटक शिकवल्यानंतरनं तुम्ही तो कितपर्यंत त्याला समजलाय याचं क्विक रिव्हिजन, क्विक फीडबॅक घेताय, त्याला उजळणी चौकटी. आणि चाचणी, ज्यावेळेस एखादी सराव परीक्षा घेताय त्याला आपण म्हणतो चाचणी चौकटी. पुढे चलूयात. संवेदनाला, हा खूप महत्वाचा आणि इम्पॉर्टंट टॉपिक आहे. संवेदनाला अर्थ लावला की त्याचे रूपांतर खालीलपैकी कोणत्या घटकात होते? तर संवेदनाला अर्थ लावला तर त्याचं रूपांतर होतं अवबोधमध्ये. अवबोधचा फॉर्म्युलाच आहे संवेदन अधिक अर्थ म्हणजेच अवबोध. आता याच्यावरच आधारित मी पुढचा ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन शेअर करत आहे. रस्त्यावरून चालताना अचानक अंगाला काहीतरी टोचल्याची जाणीव होणे म्हणजे ब्लँक, आणि तो काटा टोचला आहे हे समजणे म्हणजे ब्लँक. तर बघा, जेव्हा तुम्हाला काहीतरी टोचल्याची जाणीव होते तर ती असते काय? ती असते संवेदना, आणि त्याला तुम्ही अर्थ लावला आणि जेव्हा तुम्हाला कळतं की तो काटा टोचलाय तर त्याला आपण म्हणतो अवबोध. तर यालाच म्हणतात ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन्स. पुढचा प्रश्न आहे, डॅनियल गोलमन यांच्या भावनिक बुद्धिमत्ता सिद्धांतानुसार समोरच्या व्यक्तीच्या भावना व सुख-दुःख स्वतःच्या जागी ठेवून अनुभवणे म्हणजे काय? तर याला म्हणतात एम्पथी म्हणजेच तदनुभूती. पुढचा प्रश्न आहे, टाइपरायटर टायपिंग करण्याचे कौशल्य अवगत असलेल्या व्यक्तीला संगणकाचा म्हणजेच कम्प्युटरचा कीबोर्ड वापरताना सुरुवातीला अडचण किंवा अडथळा येतो. हे कोणत्या संक्रमणाचे उदाहरण आहे? धन संक्रमण, ऋण संक्रमण, शून्य संक्रमण की क्षितिज समांतर संक्रमण? तर याचं उत्तर आहे ऋण संक्रमण. कारण बघा, जुन्या सवयींमुळे नवीन गोष्ट शिकताना अडथळा निर्माण होणे याला आपण म्हणतो ऋण संक्रमण. पुढचा प्रश्न आहे, ताणतणावाच्या प्रसंगी शरीरातील अंतर्गत क्रियांचे जसं की हृदयाचे ठोके असतील, श्वसनाची गती असेल, मोजमाप करून त्यावर जाणीवपूर्वक नियंत्रण ठेवण्यास शिकवणाऱ्या मानसशास्त्रीय तंत्राला काय म्हणतात? तर बघा, याला म्हणतात जैव प्रतिभरण म्हणजेच बायोफीडबॅक. अशाच पद्धतीचे प्रश्न की ऍक्च्युअल थेअरीवरती डायरेक्ट प्रश्न न विचारता त्याच्या ऍप्लिकेशनवरती त्याचा वापर आपण आपल्या शिकवण्याच्या अध्यापन पद्धतीमध्ये कुठे वापर करू शकतो, कसा वापर करू शकतो, याच्यावरती जे प्रश्न विचारले जातात त्यालाच आपण उपयोजनात्मक किंवा ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन्स असं म्हणतो. तर बघा, पुढचा प्रश्न आहे, आईने मारू नये म्हणून
राहुल गुपचूप अभ्यास करायला बसतो. कोहलबर्गच्या मते राहुल नैतिकतेच्या कोणत्या पातळीवर आहे? उत्तर पारंपरिक, पारंपरिक, पूर्व पारंपरिक की सार्वत्रिक? तर बघा, तो पूर्व पारंपरिक स्टेजला आहे. पुढचा प्रश्न आहे, 5 वर्षांची मुलगी खेळताना स्वतःशीच मोठ्याने बोलते. वयगोत्स्की यांच्या मते या बोलण्याला काय म्हणतात? तर याला म्हणतात खाजगी भाषण. तर बघा, जेव्हा मूल स्वतःशीच बोलत असते, ते पण मोठमोठ्याने, त्याला आपण म्हणतो खाजगी भाषण. पुढचा प्रश्न आहे, एखादी गोष्ट अनुभवलेली नसतानाही जुन्या अनुभवांच्या आधारे मनात नवीन चित्र तयार करणे म्हणजे काय? तर याला आपण म्हणतो कल्पना. पुढचा प्रश्न, एखाद्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचा अभ्यास करण्यासाठी तिच्या नकळत तिच्या सुप्त मनातील भावना जाणून घेणाऱ्या चाचण्यांना, उदाहरणा शाईच्या डागांची चाचणी, याला काय म्हणतात? तर बघा, याला म्हणतात प्रक्षेपण चाचण्या म्हणजेच प्रोजेक्टिव्ह टेक्निक्स. तर अशाच ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन्स तुम्हाला बघायला मिळणार आहेत तुमच्या क्वेश्चन पेपरमध्ये. अशा सर्व, पहिले तर ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन सोडवायचे असतील तर तुम्हाला सर्व थिअरीज, लर्निंग थिअरीज किंवा जे आपले सायकोलॉजिस्ट आहेत, सर्व कॉन्सेप्ट माहीत असले पाहिजेत आणि तेव्हाच तुम्ही ॲप्लिकेशन्सवरती काम करू शकताल. आशा आहे तुम्हाला आयडिया क्लिअर झाली असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आता तुमच्या CDPच्या तयारीला योग्य गती देऊन, योग्य दिशा देऊन सराव पूर्ण करा. धन्यवाद.